तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडीन हेच माझे सर्व जोडी नलगे मुक्ते धन संपदा संता संगे देवी सुधा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी काम आहे वाचा ताने गुरुदेवाचा रसाळ दादाचा संत बाळू मामाचा विठोबा महाराजांचा आशीर्वाद माझ्या संगावरी मार थापटिंबाड्या तुझ्या डोलावरी सुंदरानु मांडल सुंदरानु मांडल सुंदरानु मांडल सुमयरानु मांडल सुंदरानु मांडल गा सुंदरानु मांडल उभारल्या जाग्याला हात मारू गौरी गणपतीला मंगलय मूर्तीला दोन्ही हात जोडे गौरी गणपतीला मंगलय मूर्तीला दोन्ही हात जोडे सावळ्या पांडुरंगाला विठ्ठल माझ्या देवाला कमीन माऊलीला बंडगर भाटीला विठ्ठुबाया देवाला देवा चरण माझ्या स्वामीला बोजलिंगाया देवाला दुनियात जोडून चरण करत वळून दुनियात जोडून चरण करत वळून पाठीवर रायाला रायाला माझी मावलीवर रसाळ रसाळ दादा लगा जीवर गावाला रसाळ रसाळ दादाला यव दादा सायाला पाठीवर पाठीवर रायाला पाठीवर रायाला मधल्या दोघान आता माझ्या पित्यान पित्यान आता जोडून जोडून कलकत्ती बंधून बंधून कट्टालीदार तुडायाला आणि
अरे पायी झाले या नवाल माझे रेडी माड्यावर सुरती माझ्या सोंगाया ऐकू जाऊ दे देवाला भोजली ग देवाला ऐकू जाऊ दे देवाला भोजली ग देवाला काय झालं होतं त्या डोंगराच्या वारीला बरं का त्याचा बाबा लावलं होतं महिना झाला होतं त्या वेळेला माझ्या भोजूबाबाला जेवण दिलं त्या वेळेला पाहुण्या देवाला मागायचं जेवण द्यायचं बाबा या देवाचा खेळ कुणाला कळणार बाबा मग माझ्या भोजूबाबानं त्या 33 कोटी देवाला भोजन दिलं होतं त्या वेळेला आणि या 33 कोटी बाबा हा प्रकारचं जेवण दिलं होतं जेवण दिल्यानंतर या भोजोबाचं नाव गोजरी असं झालं बरं का त्या वेळेला मग बाबा काय झालं होतं आणि एवढं कोणी या पायीला आणि एवढं कोणी या देखाला कोणी या पायीला आणि विठू बाबा गाया मेलक्याला डोंगराच्या पायरीला डोंगराच्या पायरीला डोंगराच्या पायरीला डोंगराच्या पायरीला कुणाया पायाला कुणाया पायाला आई झालं ना मला मोठं झालं कौतुक ऐका सांगतो तुम्हाला बसल्याने सभेला त्या डोंगरावरती आपल्या समोर दिसतो का डोंगर हे भोजोबाचा हा त्या डोंगरावरती बाबा विठोबा मेंढका लागला होता मेंढ्या राखायला मेंढ्याला गेलेला होता बाबा भुजंगाची बाबा शवाले भक्ती करायला मेंढ्या लावल्या त्या तापाला आले वाकून आला होता बघायला या 33 देव पोटा आलं होतं त्या वेळेला आणि मेंढ्या का बघायला आल्या त्या मेंढ्या बाबा माघारी माघारी फिरून सांगली तजेला तवा तत्व माझा तालुका काय झालं तर त्या डोंगराच्या पारीला बरं का जसा इशारा होता करायला त्या वक्ताला पहिला वापर पहिला बघितलं तर बाबा युट्यूब मेंढका काहीतरी तो चमत्कार आहे असं म्हणून लागला होता लेकरानं पायाला बरं का अंतराला घडलं होतं त्या वेळेला मेंढ्या माघारी फिरवल्या त्या वेळेला काय चमत्कार घडला या वरकुट गावाला आला रातची रात्र काढली बाबा असं म्हणून बाबा काही प्रकार घडला होता रामाईची रात्र रात्र गेली
बाबा या वरकुट गावाला आला आणि काय तर चमत्कार घडलाय महाराज. आईला रात न दिवस त्या चमत्कार त्या मेंढक्याच्या गेला कडूचा झाडा दुराच्या आडून झालं. काय करायचं टळायला झालं होतं येतो मेंढक्याला. आईला ती रात न दिवस त्या लागलो तो गोंगायला त्या डोंगरावरती 33 कोटी देव आल्या. म्हणून मेंढ्या भुजल्या होत्या त्याच्या माघारी फिरल्या होत्या बरं का. दुसऱ्या दिवशी मेंढ्या सोडून गेला होता डोंगराच्या पाड्याला. आणि दुसऱ्या दिवशी रात्र रात्र ताडून निघून गेला होता आणि बाबा मेंढे हिंडवायला त्या तर वेळेला सुंदर त्या देवानं उभा विठवारा. सुंदर त्या देवानं उभा विठवारा. अरे कटावर हात ठेवूनिया. अरे कर कटावर देवा ठेवूनिया. कटावर हात ठेवूनिया. अरे कटावर देवा ठेवूनिया. तुझ्या गावा कसं की तुम्हारा. तुझ्या गावा कसं की तुम्हारा. निरंतर व्हायचं गाणं. आवडे निरंतर देवाचं गाणं. आवडे निरंतर व्हायचं गाणं. आवडे निरंतर देवाचं माझ्या वाट्याला ओढून आल्या जाग्याला. पाहुणं काय झालं होतं त्या पहिल्या सतीबरोबर का. काय प्रकार घडला होता विषय त्या टायमाला बरं का. मेंढ्या सोडून गेला त्या डोंगराच्या बारीला. आणि जसा येतो मेंढका काय करत होता माहितीये का. गेला गेला त्या भुजबाच्या पाया पडायला लागला. आणि जसा भोजलेकाच्या लग्नाचा पाया पडायला. अरे हो म्हणला काय करायला लागलास काय भान करायस तू. आणि बरेच दिवसाला आलाय काय रे तुला तुझी सेवा करा आलोय. असा. इटुबा मेंढका त्या भुजबाच्या पाया पडला त्यावेळेला. आणि जसा माघारी सरला म्हणून काय म्हणत होता त्या तर वेळेला. भुजू बाबा काय म्हणला माहितीये काय का. म्हटलं विचार माझी रात्र दिवस सेवा केली. तर मी तुला माझी रात्र दिवस सेवे केली तर तुझं बंडगरवाडीत मंदिर होईल बरं का. आज या बंडगर वाडीत बर का तुझं मंदिर होईल म्हणून असं या भोजलेकान त्याला काय देतो. तर त्यावेळेला काय झालं होतं त्या टायमाला. काय प्रकार घडला होता विचार त्या तर वेळेला. आई वडिलाची सेवा केल्यावर बेटल पांडुरंग काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कथेर. काय केलं भल्या माणसा देवाला सारे कथेर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कथेर. शेतीत काम करताय ना दोघ जण. हा ते आपला ज्योतिबा भाऊ सुद्धा काम मुंबईला होता कामाला. रोज लागते 200 रुपये. ते म्हणाल माझं जर नाव घेतला नाही म्हणलं मुंबईला राहून. काम गाळून करतात काम मुकी घ्यावे हरे नाम. काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळते. काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळते. काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळते. काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळते. गुरु करावा अंतर्ज्ञानी. आता आमच्या सचिन शायर बी आहे बरं का चांगला. गुरु करावा तसा त्याच्या ताकदीतले पोर आली दे. हा ते नौकरी माझा द्या विठोबा. गुरु करावा अंतर्ज्ञानी
गुरु अंतर्ज्ञानी केला तर बरं असतं या. सगळं ज्ञान देतोय. बरोबर तुला आमचं मला जसं त्या बापूने मला सांगितलं ते एक प्रकारचा गुरुच आहे. बरोबर आहे. हा कथा त्याने सांगितले म्हणून आज या बनगरवाती गाया लागलोय. बरोबर आहे काय आणि काय काय केलं भल्या माणसा देवा सारे करताय काय काय केलं भल्या माणसा देवा काय केलं भल्या माणसा देवा सारे करताय काय केलं भल्या माणसा देवा सारे आई वडिलांची सेवा केल्यावर काय म्हणले मला विचार आई वडिलांची सेवा केल्यावर पेटेल पांडुरंग काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे तुम्ही माझ्या या वाटेला सोडल्या जाग्याला गुरुमूर्ती कुरळी केसा हे राधा आगावून बांध पुचरा राधे जरा वाकून टाक जरा बांध पुचरा राधे जरा वाकून टाक जरा भोजूबाची सेवा कसा लागला होता करायला विठ्ठल का कसा करत होता रातच्याला सेवा करायच्या संध्याकाळी सेवा करायची ती भोजूबाचं त्यावेळेला जेवण मी राखायचे रात्रीची सेवा करायची बाबा या तर बाबा देव प्रसन्न होईल म्हणून सांगितलं होता. माझी रात्र दिवस सेवा जर केली तर देव पुढे जर दिसायला घेऊ आता दिसायला लागलाय गेले वर्षातनं 5 वेळा बरोबर आहे. जत्रा भरती ओवेचा कार्यक्रम गजी होते आधी बोला बोला आणि पहिलं जागा होती बारकी. आता बघा या पोरांनी आमच्या बनगरवाडी पोरांनी जागा मैदान लाद्या बसून आणि छानाया बांधायला मंदिर आणि छानाया बांधायला मंदिर माझ्या या देवाचं छान बांधलं मंदिर शेंडा तुझं लाग देवा शेंडा तुझं लागू द्या शेंडा तुझं फडकू देवा शेंडा तुझं फडकू द्या बाया देवाचं गुण मला गायला बाया देवाचं गुण मला गायला हे माझ्या भावकीदारानं विठोबा मेंढक्याचं बाबा मंदिर बांधलं त्यावेळेला